रोजच्या प्रमाणे नवीन रेसिपी मी ट्राय केली, तुम्हीसुद्धा ट्राय करा. आज सर्वांकडे पुरणच असतं. मी सुद्धा पुरणच बनवलं आहे. फक्त माझी पद्धत वेगळी बनवण्याची. आणि पोळीच्या ऐवजी गुजिया बनवले. छान करारे, क्रिस्पी, साजूक तुपासोबत खाण्याची मज्जा. मी ते कसं बनवलं ते सांगते आहे. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लाईक करीत जा, फ्रेंड्सला शेअर करा. हे करण्यासाठी आपल्याला काय साहित्य आहे? बेसन, रवा, गूळ, साखर आणि तूप आणि थोडंसं मीठ आणि जायफळ पावडर आणि सुंठ पावडर. आता कढईत तूप घालून घेतलं, रवा आणि बेसन दोन्ही घालून घेतलं. छान भाजायचं आहे आपल्याला त्याला. पहिल्यांदा खूप कोरडं वाटत होतं ना, आता तूप छान हे झालं त्यामुळे मस्त वाटते. आता हे असं पातळ पातळच आपल्याला म्हणजे भाजायचं आहे. सुंठ पावडर टाकून घेतलं, मीठ घालून घेतलं, जायफळ पावडर टाकून घेतली. आता साखर आणि गुळाचं आपण पाणी बनवणार आहोत. पाक नाही, फक्त विरघळून घेणार. आता भाजलेल्या बेसनामध्ये आपण हे सगळं घालून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, वेळ लागत नाही साखर आणि गूळ जो आहे तो विरघळायला. गुजियासाठी काय लागणार? मैदा, कॉर्नफ्लॉवर, रवा थोडासा आणि मीठ आणि मोहन म्हणजे तूप किंवा तेल. आणि मी 2 रंगामध्ये करून घेतलं, एक व्हाईट आणि एक रेड. 2 गोळे करून एकत्र केलेत आणि ते छान लाटून घेतलेत. व्यवस्थित पातळच लाटायचं आहे आपल्याला. हवा त्या आकारात करू शकता, म्हणजे छोटी मोठी. मी मीडियम साईजमध्ये करते आहे. तर आपण बनवलेलं पुरण घालून घेत. इन शॉर्ट शिरा आहे तो खरं म्हणजे बेसनाचा. मी याला आकार कसा देते बघा. पूर्ण बोटाने छान पीठ व्यवस्थित करून घेतलं, म्हणजे चिपकवलं आणि काटा चमच्याने त्याला आकार दिला. परत बॅक साईडने त्याला जवळ आणलं. इतकं सुंदर बनल्या बघा. साच्याची गरज नाही, दिसायला सुंदर. पुऱ्या बनवून घेतल्या थोड्याशा राहिलेल्या याच्यात. तुम्हीही गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा. तुमच्या कमेंट्सची वाट बघते मी. तोपर्यंत बाय.